तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र लिहिलंय। या पत्राच्या माध्यमातून मराठी भाषेसंदर्भातलं आंदोलन स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत। संबंधित नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची आहे। काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही। तशी आम्हालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही, मात्र तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, त्यामुळे नियमाची अंमलबजावणी करणं तुमचंच काम नाही का, असा थेट सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय। तुम्ही बँकांना आणि इतर लोकांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की। सध्या आम्ही आंदोलन थांबवत आहोत, मात्र मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्या कार्यालयात जातील, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलाय। त्याचबरोबर मनसैनिकांचे त्यांनी आभार मानलेत। मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। दरम्यान मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची भेट घेतल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय आणि एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊनच राज ठाकरेंची भेट घेतली असंही ते म्हणालेत। बँकेत मराठीत कामकाजाबद्दल राज ठाकरे यांनी सूचना केल्या असून राज ठाकरेंच्या सूचनांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात। अनेक राज्यातली लोक महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत। त्यांचा आम्हाला देखील आदर आहे, त्यांना देखील आदर आहे, सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे। आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं। त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उदय सामंतांच्या भेटीवर संजय राऊतांनी खोचक टीका केली आहे। त्यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले। पाहूयात। घेऊ जाणे भेटी मी बोलले त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे। चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर होतात। कधी मराठीच्या विषयावर होतात, कधी अजून काही विषयावर होतात आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे, नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होईल। स्वागत आहे। तुमच्याकडे कोणी येत नाही। आता उभाटाची अवस्था अशी झाली की त्यांना लोकांना फोन करून बोलवावं लागतं। त्यांच्या दरवाजात कोणी जायला तयार नाही। त्यांनी जरी कॉफीचा हाऊस टाकला असेल तर यांची चहाची टपरी सुद्धा चालत नाहीये, अशी यांची अवस्था आहे। आता यांना दुसरीकडे दुर्बीण लावून पाहावं लागतं कोण कुठं गेलं होतं। स्वतःकडं असलेला सुखसुकाट आता त्यांना नकोसा झालेला आहे। त्याच्यामुळे आलेलं त्यांना ते फ्रस्ट्रेशन आहे।